हॅलो एव्हरीवन. आपण कॉन्स्टिट्यूशनविषयी एक डिटेल माहिती मिळवायचं ठरवलेलं आहे. मग डिटेल माहिती अवेअरनेस व्हायला पाहिजे. कॉन्स्टिट्यूशनचा अवेअरनेस भारतामध्ये जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. विद्यार्थ्यांना कॉन्स्टिट्यूशन नीट कळायला पाहिजे. त्यासाठी मी एक प्रिॲम्बलचं लेक्चर अपलोड केलं होतं आपल्या सुमन लॉ क्लासेसच्या याच्यावर यूट्यूब चॅनलवर. ते तुम्ही पाहिलं असेलच. आता पहा, आपण फक्त काय पाहणार आहोत? आर्टिकल. We will see only the articles in English आणि त्याचं मीनिंग इन मराठी. पहा, इंग्लिशमध्ये ते आर्टिकल पाहणार आहोत आणि त्याचा अर्थ आपण मराठीतून पाहणार आहोत. इंग्लिशमधून पण पाहणार आहोत आणि मराठीतून पाहणार आहोत. जेणेकरून तुमची भाषा कोणतीही असू देत, तुम्हाला काय कळेल की बाबा आर्टिकल 1 काय आहे, किती आर्टिकल आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये नक्की, आणि प्रत्येक आर्टिकल काय म्हणतं. ओके. आर्टिकल म्हणजे छोटे छोटे विभाग केलेले आहेत. कॉन्स्टिट्यूशन मेकरनी आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे याचे छोटे छोटे विभाग केलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या पार्टमध्ये ठेवले आहेत. तर पार्ट 1 जो आहे कॉन्स्टिट्यूशनचा, तो आहे द युनियन अँड इट्स टेरिटरी. युनियन म्हणजे अनेक राज्य, छोटी राज्य एकत्र येऊन त्यांनी एक युनियन फॉर्म केली, एक राज्य स्थापन केले. आणि त्याची टेरिटोरी म्हणजे त्याची हद्द किती आहे, त्याच्या हद्दी काय आहेत, याविषयीची माहिती आपल्याला पार्ट 1 मध्ये मिळते. ओके. द युनियन अँड इट्स टेरिटरी. नेम आर्टिकल 1 मध्ये काय दिलंय ते पहा. मी फक्त आर्टिकल्स सांगणार आहे. सगळ्या आर्टिकल्स एक छोटं लेक्चर बनवून देणार आहे. नंतर डिटेलमध्ये आपण ते करतच जाऊ कॉन्स्टिट्यूशन अवेअरनेससाठी. बट हिअर आय विल ओनली रीड द आर्टिकल्स अँड आय विल टेल यू द मीनिंग ऑफ दॅट आर्टिकल. What is given in that article in both languages, English and Marathi. So here listen. First article कॉन्स्टिट्यूशनचं, आपल्या राज्यघटनेचं पहिलं आर्टिकल आहे नेम अँड टेरिटोरी ऑफ द युनियन. नाव काय आहे आपल्या देशाचं, आपलं नाव काय आहे आणि आपली टेरिटरी कशी आहे. पहिलं पहा, इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. इंडिया दॅट इज भारत, इंडिया म्हणजेच भारत, शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट. शॅल बी, इट्स अ कंपल्सरी, विल बी नॉट, इट्स अ शॅल बी. काय आहे? युनियन ऑफ स्टेट्स. अनेक वेगवेगळे स्टेट्स एकत्र येऊन एक युनियन फॉर्म झालेली आहे. याच्यामधला दुसरा पॉईंट आहे द स्टेट्स अँड द टेरिटोरीज देअर ऑफ शॅल बी स्पेसिफाईड इन अ फर्स्ट शेड्यूल. हे फर्स्ट शेड्यूलमध्ये टाकलेलं आहे. आता द टेरिटोरी ऑफ इंडिया शॅल कॉम्प्राइज. काय आहे टेरिटोरी ऑफ इंडियामध्ये? पहिलं, टेरिटोरी म्हणजे हद्द. ओके. द टेरिटरीज ऑफ द स्टेट्स. स्टेट ज्या आहेत वेगवेगळे, पहा, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, तामिळनाडू आहे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कन्याकुमारी, काश्मीर, हे सगळे स्टेट्स आहेत. या स्टेट्सनी एकत्र आलेले आहेत. पहा, आधी इंग्रजांच्या राज्याच्या, इंग्रज जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा वेगवेगळे राजे होते. सगळे राज्य करायचे आपापल्या राज्यांमध्ये आणि प्रत्येकाचं एक वेगळं राज्य होतं. मग जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा पण आपण काय केलं, बरेच राज्य एकत्र आले आणि त्यांनी आपलं स्वातंत्र्य मिळवलं. पण काही राज्य होते त्यांनी आपल्यामध्ये मिक्स झाले नव्हते, त्यांनासुद्धा आपण मिक्स करून घेतलं. आणि हे जे वेगवेगळे राज्य होती, जे वेगवेगळी नाणी होती, कुणाचे ड्रेस युनिफॉर्म्स वेगळे होते, प्रत्येकाच्या भाषा वेगळ्या होत्या, प्रत्येकाचं काय म्हणतात त्याला फ्लॅग वेगळे होते. तर असे सगळे वेगळे लोकांना एकत्र आणलं गेलं आणि मग काय केलं गेलं, भारत म्हणजेच इंडियाचं फॉर्मेशन झालं. द टेरिटरी ऑफ इंडिया शॅल कॉम्प्राइज. काय याच्यामध्ये? द टेरिटरीज ऑफ द स्टेट. देर आर टेरिटरीज ऑफ एव्हरी स्टेट इज गिव्हन इन दिस कॉन्स्टिट्यूशन. द युनियन टेरिटोरी स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल. युनियन टेरिटरी फर्स्ट शेड्यूलमध्ये टाकलेली आहे. शेड्यूल म्हणजे काय ते पण आपण विल सी आफ्टर सम part we have completed, then we will see what is the schedule and such other territories as may be acquired. आणि कुठल्याच टेरिटरीज अक्वायर्ड आहेत हे आपल्या आर्टिकल 1 मध्ये सांगितलेलं आहे. आय एम अगेन रीडिंग दिस आर्टिकल. नेम अँड टेरिटरी ऑफ युनियन. इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. द स्टेट्स अँड द टेरिटरीज thereof shall be specified in the first schedule. The territory of India shall comprise the territories of the states. Second, the union territory specified in the first schedule and
such other territories as may be acquired. So this is our first schedule. Thank you. Sorry, first article. आपलं जे पहिलं आर्टिकल आहे, जे शेड्यूल 1चा उल्लेख झाल्यामुळे तोंडात शेड्यूल 1 आलेलं आहे. बट आर्टिकल 1 काय आहे आपलं? नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन. आपण दुसरं आर्टिकल दुसऱ्या याच्यामध्ये पाहूया, दुसऱ्या लेक्चरमध्ये. थँक्यू.